पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत एकमेकाच्या विरोधामध्ये. ते लॉट्स टाकण्यात आल्यानंतर पहिला सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. त्या ठिकाणी चौकीपाडा अविरोधात अष्टविनायक वडराई प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातोय. तो म्हणजे आता चौकीपाडा संघाच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले अष्टविनायक वडराई संघाला. तर मॅच ऑन आहे. त्या ठिकाणी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी कलिंगडे सर बघायला मिळतात. तर लीग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्या सूरजजी करबाट सर बघायला मिळतात. पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती राजीव गोलंदाज सज्ज झाला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती छाप सोडली गेली आणि अवघ्या 6 धावा खर्च करत अप्रतिम स्पेल आपल्या नावावरती नोंदवलं गेलं होतं. तोच गोलंदाज यावेळेस प्रथम षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीटचा अटेम्प्ट केला गेला. स्वीट शीटचे प्रयत्न राहिले गेले. नक्की डेंजरस असतं ज्यावेळेस पहिल्या चेंडूवरती आपण स्वीट शीटचा प्रयत्न केला जातो, तोच प्रयत्न राहिला गेला यावेळेस आर्यनच्या माध्यमातून. आणि आर्यन बघितलं तर युवा टॅलेंट आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना अनुभवाचा पारडा जड पहिल्या चेंडूवरती राहिले गेले राजू यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, त्यावर जागा बनवून आक्रमण केलं गेलं. अजय चेंडूचा पाठलाग करतायत परंतु चेंडूला रोखू शकणार नाही आहेत. यावेळेस आला स्क्वेअर रिझनमधून चौकार. या चौकारांची संघाचं आणि स्वतःचं खातं ओपन होत असताना मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं जातं. तर पुन्हा एकदा तोच प्रयत्न जे निर्माण झाले होते त्या ठिकाणी एकदा पूर्ण झाली. अजय चेंडूला फील्ड करतील, त्याचबरोबर मात्र दुसरीदा घेण्याचा कोणताच प्रयत्न नाही आहे. राकेश मात्र रोखून ठेवतोय. बॅटिंग नाही गेली ना पण दोन चांगला फटका. चेंडू कॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. वेट अँड वॉच बॅकफुटला जात यावेळी राकेशच्या बॅटमधून 4 धावा. संघ 4ने फ्लाय होताना जाऊन पोहोचेल. संघ जाऊन पोहोचली गेली 9 याकडे वरती. तसं नवरती यावेळेस प्रशिक्षक तोच प्रयत्न राहिला गेला. शतरक्षक आहेत परंतु मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सिबारेसच्या लगत त्या ठिकाणी. मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आहे जो मात्र अप्रतिमरित्या रनिंग बिटवीन द विकेट पूर्ण करत असताना ह्या 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावताना जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. एका षटकाच्या घरी धावसंख्या बघितली तर जाऊन पोहोचले गेले 12 या आकड्यावरती. इथून इथून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला जातोय. त्यासाठी मी विनंती करेन अवधूत आपण या. ओव्हर संपले का ना गेलं चालेल असं काय ना फक्त मध्ये जाऊ नका. ओव्हर चालू असल्यावर जाऊ नका. ओव्हर संपल्यावर
त्याच्या विरोधामध्ये खेळत असताना यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा लगत गेलाय कारण आउटफील्ड त्या ठिकाणी स्लो आहे. त्या कारणास्तव 2 धावाच मिळणार आहेत. या 2 धाव्यानिशी धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 15 या आकड्यावरती. इथून चांगला खेळ झाला. डिसिप्लिन क्रिकेट काय असतं हे मात्र दर्शवून दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्यावेळेस षटकार चौकार येत आहेत तदनंतर सिंगल डबलला प्राधान्य देत मात्र क्रिकेटच्या बेसिकची विसरणूक झाली नाही आहे. इथून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. सरळ बॅटने ज्या वेळेस धावा येतात त्यावेळेस कुठेतरी मात्र स्टायलिश शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला आर्यनच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण बघतोय निर्धाव चेंडू आला. तुरंत चांगला चेंडू हास्यास्पद करताना जेवणचे लढे सर बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यामुळे स्वर चेंडू पंच दर्शवत असताना एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव खर्च केली गेली आहे. नक्कीच बऱ्याच काळानंतर पुन्हा हे नाव एकदा आले आपल्या सर्वांसमोर ते सुद्धा लाईव्ह स्वरूपामध्ये या माहीमच्या क्रीडांगणामध्ये. यामुळे स्विच हिटचा प्रयत्न राहिला गेला. पंच दर्शवतात नो चेंडू. बीमार स्वरूपामध्ये हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. कुठेतरी चुकीला माफी नसणार आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सुदर्शन चक्र फिरली जाणार आहेत आणि इथून मात्र फ्रीडचा संकेत दिला जातोय फलंदाजासाठी. नक्कीच नो +1 एकूण 2 धावा. या 2 धाब्यांनी स्कोर कार्ड पुढे सरसावताना धावून पोहोचलं गेलं 18 या आकड्यावरती. इथून चांगला प्रहार. अजय चेंडू खाली आलेत. फ्रीडचा चेंडू आहे. इथून विकेट्स काय मिळणार नाहीये परंतु एक धाव नक्कीच मिळेल या चेंडूवरती. चांगला प्रहार होता. चांगला झेल सुद्धा चांगला कॅरी केला गेला होता अजय यांच्या माध्यमातून परंतु विकेट्स मिळणार नाहीये इथून कारण फ्रीडचा चेंडू होता त्या ठिकाणी बीमार आला होता. तदनंतर आर्यन यावेळेस दांडे गुल केली गेली आहे. यावेळेस नक्कीच आर्यनला बॅक टू द डगआउट पाठवण्यामध्ये यश आला. इथून मोमेंटम चेंज होणार आहे चौकेपाडा असंघाकडे कारण एक आक्रमकता धारण केलेला हा फलंदाज आर्यन साइड बॅट्समनला तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यामध्ये यश आला. धावसंख्या जाऊन सिरवली गेली आतापर्यंत बघितलं तर 19 या आकड्यावरती. चेंडू खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झटका लागला तो अष्टविनायक वडरे संघाला. राहुल बॅक टू दी पवेलियन गॉन. जाऊन पोहोचलेले 19 या आकड्यावरती. तर इथून बाई मिळाल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये ज्याने पदार्पण केले गेले असेल तर जय शंभो टिंबीसह संघ बघायला मिळेल. तर चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. गोलंदाज सचिन आलाय गोलंदाजी मार्कवरती.
त्यामुळे धावसंख्या जर बघितली तर अप्रतिमरित्या अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवताना जयवंत लढे बघायला मला यावेळेस चांगला प्रहार तर आहे. अजय प्रयत्न करतात, नक्कीच खूप आतमध्ये राहिला होता, इथून चुकीला माफी नसणार आहे. इथून परफेक्ट ओळखलं गेलं होतं, परफेक्ट जज नव्हती, त्या कारणास्तव क्षेत्ररक्षक अजयच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमारेखा पार आलाय. षटकार 6. इथून चुकीला माफी नसणार आहे, कारण खूप पुढे होते, त्या कारणास्तव हा षटकार आलाय. अन्यथा राकेश सारख्या फलंदाजाला मात्र एक साईड बॅट्समनला तंबूच्या असलं पाठवण्यामध्ये यश आलं असतं, परंतु तसं काही घडलं नाही, कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला थारा नाही आहे. इथून पिकअप शॉट बॅकफुटवरती जात असताना खेळला गेला, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आहे. इथून वन बाउन्स क्लिअर करत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत पुन्हा एकदा पॉईंट रिझनमधून हा आलाय चौकार 4. इथून ह्या चुकीला माफी नसणार आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चुकी झाली होती, तदनंतर संधी मिळाली गेली. अवधूत या फलंदाजाला त्याने मात्र किम्या करत असताना मोठ्या मजबूत धावांवरती आपल्या संघाला पोहोचवले गेल्या. तदनंतर यावेळेस राकेशला जीवनदान मिळालं, त्याचं प्रत्युत्तर देत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा अशी एकदा दिशा देण्याचं कार्य झालंय मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडूला मैदानामध्ये थारा दिला जात नाहीये, नक्कीच आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्या कारणास्तव 2 धावा सहजरित्या पूर्ण होणार आहेत आणि या 2 धावांव्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. आतापर्यंत चांगली फटकेबाजी राहिली, कारण या दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये फलंदाजी करत असताना धावा घेत असताना थोडासा थकवा नक्की चेहऱ्यावरती जाणवतोय, परंतु थांबण्याचं नाव काय घेत नाहीये राकेश फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सचिनवरती हल्ला बोल, स्विच हिटचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, कोणतीच चुकी नाही. सॉफ्ट डिसमिसल, अल्टी पल्टी शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद व्हावं लागतं, यावं लागतं तंबूच्या श्रेयाला. गॉन. आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मात्र राहिला जातोय. या ठिकाणी अवधूत त्याला विनंती करेल आपण सुद्धा या टॉस बॉक्समध्ये अभिजित चिंबाडे सरांच्या शुभ हस्ते मात्र आपल्याला त्या ठिकाणी मेडल सौजन्य केलं जाणार आहे. तर चांगली गोलंदाजी राहिली, तो ना पुन्हा चेंडू हवेमध्ये, राजू चेंडूला नक्कीच खाली आले, एक सॉफ्ट डिसमिसल, सोपा असेल, करंटचा खेळ सुद्धा लागलाय. पूर्णविराम. गॉन. थँक्यू. त्याच्याकडे अवधूत मात्र असणार आहेत. मागच्या मॅच मध्ये त्याने अप्रतिम खेळी केली गेली होती, 33 धावांची एक भरभक्कम खेळी करीत असताना टिंबी संघाला मात्र विजयश्री संपादन करून दिला गेला. तो मात्र ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, ते मात्र राहिलं होतं आमच्या माध्यमातून देण्यासाठी. तो नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये जायचं, जास्त उशीर करायचं नाहीये. नक्कीच कॅमेरा वळवला जातोय, आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपले जात आहे. लाईव्ह स्वरूपामध्ये आपण बघतोय 6 सीटर या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जात आहे. नवीन फलंदाज गेलाय गणेश, तारणहार म्हणून कार्य करू शकेल का आपल्या संघासाठी? वडरे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत खराब स्थितीमध्ये सुरुवात चांगलीच झाली होती, परंतु तदनंतर सचिनच्या विरोधामध्ये खेळत असताना सचिनने मात्र ब्रेक थ्रू मिळवून दिला गेला, राकेशला पाठवलं गेला तंबूच्या आसऱ्याला, तिथून मात्र मुवमेंटम पूर्णपणे चेंज झालाय. ते मात्र चौकीपडा संघाच्या माध्यमातून सचिन आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार नक्कीच आला असेल, परंतु तदनंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळून विकेट प्राप्त केला गेला आणि त्याला पाठवलं गेलं तंबूच्या आसऱ्याला. इथून ते चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पण बघितलं तर षटकाची समाप्ती झाल्या. 10च्या सरासरी 10.33 ची सरासरी गाठत अष्टविनायक वडरे या संघ जाऊन पोहोचला गेला 31 या आकड्यावरती. इथून पूर्णपणे मुवमेंटम चेंज झाला. ते मात्र चौकीपडा संघाच्या माध्यमातून इथून चौथं षटक घेऊन कोणता गोलंदाज सज्ज होणार आहे, जो मात्र या धावा रोखण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान देईल, तर कोणता फलंदाज असेल? आतापर्यंत जितेशला आपण बघतोय, संघाचा कर्णधार मात्र अजूनही मैदानामध्ये संघाची धुरा सांभाळतोय आणि अजूनही शेवटचा अंतिम चेंडू षटक असेल, ज्या 6 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी असेल बाकी. त्या ठिकाणी धावसंख्या जाऊन जर आपण बघितली
तर जाऊन पोहोचले गेले 31 आकड्यावरती. तो जर कमी धावा खर्च केल्या तर नक्कीच मॅचमध्ये असणार आहे. कारण फलंदाजी तर तितकी चांगली आहे. तर आपण बघितलं तर गोलंदाजी सुद्धा अष्टविनायक वड्रे या संघाची सुद्धा चांगली आहे. परंतु आत्मविश्वासाने जो लढत असतो तोच मात्र विजयश्री संपादन करतो. गोलंदाजी मार्क वरती आला. तर नितीन याला गोलंदाजी मार्कवरती येतो ना. पहिला चेंडू अल्टीपल्टी शॉट स्विच हिट जो मात्र सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये फॅशनेबल शॉट्स आणि त्यासाठी भरपूर सराव असणं खूप गरजेचे आहे. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला. सरळ यावेळेस आलाय आउट ऑफ द पार्क. जितेश नावाचा ब्रँडेड चौकार 4. या 4 धावेने धावसंख्या वाढली जात आहे. जाऊन पोहोचली गेली आहे 35 आकड्यावरती. इथून नक्कीच अनुभवाचं पारडं जड बघायला मिळेल. कारण नितीन गोलंदाज बघितलं गेलं तर एक युवा टॅलेंट आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या रेसमध्ये आज उतरला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन पहिल्या चेंडूवर वरचा ठरला होता. दुसऱ्या चेंडूवर त्याच्या हाणामारी करत असताना सरळ चेंडूला पाठवला गेला 4 धावांसाठी. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा टायमिंग तर प्रॉपर. अजय प्रयत्न करतोय. चांगले प्रयत्न राहिले गेलेत. नक्कीच झेलसाठी प्रयत्न अचूकरित्या राहिले गेलेत. परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. चांगले प्रयत्न होते. टाळ्या मात्र वाचतील त्यासाठी यात काही शंका नाही. परंतु झेल झाला असता तर कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये गोलंदाजाला सुद्धा यश आलं असतं. कॉन्फिडन्स वाढला असता. मनोबल जे मात्र ते मात्र वाढलं असतं गोलंदाजाचं. तसं काही घडलं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेत. इथून पुन्हा एकदा पुढचा चेंडू चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. परंतु पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होणार आहेत. कारण चांगली फटकेबाजी केली जाते जितेश यांच्या माध्यमातून मैदानाच्या तोफेर. पहिला चेंडू जर बघितला तर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवले 4 धावांसाठी. तदनंतर चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये खेळलं गेलं. यावेळेस मिडविकेट रिझन मध्ये आलेला हा चेंडू बघायला मला जितेशच्या बॅटमधून. इथून 5वा चेंडू असेल. चांगली खेळी आतापर्यंत आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. सुनील जजमेंट करते. फोकस केले गेले. कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल सोपा असेल. फलंदाज जितेश ठरला फेल. बॅक टू द डग आउट गॉन. अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत अप्रतिम स्पेल राहिला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. सुनील चेंडू खाली आलाय. इथून भंबल झाले. 1 धावेचं दुसऱ्या धावेत रूपांतर झालं आणि या 2 धावेवरच समाधान मानलं जाणार की मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेत. इथून चुकी झाली. 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेसाठीचा प्रयत्न तो सुद्धा सहजरित्या पूर्ण. काय घडलं जाते. इथून चुकीला माफी नसणार आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं गेलं 43 आकड्यावरती आणि 44 धावांचं एक भरभक्कम मोठं लक्ष मात्र 4 षटकाच्या करेस ठेवलं जातं. त्यामध्ये चौकीपाडा असंघासमोर. तर इथून 11च्या सरासरीनं धावा जमवणं खूप अनिवार्य असेल विजयासाठी. त्यामध्ये चौकीपाडा असंघाला. तर इथून यापुढे होणारा सामना असेल हिरवा हिमाय भोगलेपाडा विरोधात RCC सिरगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यासोबत या लगेच टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. प्लीज हिरवा हिमाय भोगलेपाडा या संघाचा कर्णधार कीच मनोज जेवराडे त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवली गेली. आम्हाला हात दर्शवला त्यांच्या माध्यमातून. इथून RCC सिरगाव संघाचा कर्णधार कुठे असेल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच या आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी केली जाणार आहे.
त्यापुढे होणारा सामना असेल एका बाजूला आपण बघणार आहोत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला हिरवा हिमा भोगलेपडा हा संघ बघायला मिळेल तर त्यांच्या विरोधामध्ये RCC सिरगाव हा संघ बघायला मिळेल. दोन्ही संघ आपला पहिला सामना विजय झाल्यानंतर दुसरा फेरीतील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती अपील आणि यस राकेशने कोणती चुकी केली नाही. यष्टीच्या मागे एक सोपा झेल फलंदाज ठरला फेल 0 या आकड्यावरती पहिला धक्का लागत असताना येतात राजू बॅक टू द डग आउट गॉन. तो नवीन फलंदाज गेल्या मैदानाच्या आतमध्ये सचिन हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती 0 आकड्यावरती आर्यन एक मोठा धक्का मात्र मिळवून देतो आपल्या संघासाठी. इथून चांगला फटका सामंजस्य खेळी संयमी खेळी फक्त दिशा दिली जाते या चेंडूवरती. चेंडू सरळ थर्ड रिझर्व मध्ये गेला. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न राहिला गेला. तिसऱ्या धावेसाठी मात्र चित्त्याच्या सप्लाईने हरण्याचा वेग धारण करत असताना नक्कीच 3 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात आणि या 3 धावेनिशी मात्र संघाचं स्वतःचं खातं ओपन होत असताना सगळे जाऊन पोहोचलेले 3 या आकड्यावरती. इथून श्रीगणेश तर झाला. नक्कीच सुरुवात तर झाली आहे. RCC सिरगाव असंघ आपला जो काही निर्णय असेल तो आमच्यावर पोहोचू द्यात. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जात आहे. इथून सेफ झोन मध्ये नक्कीच पोहोचले गेलेत क्रेस मध्ये कर्णासाव पंच दर्शवतील. 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव असेल. येस पंचांनी दर्शवलं गेलंय. 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव आली आहे. स्कोर कार्ड वरती चांगलं यशी रक्षण चाणक्य रीतीने राकेशच्या माध्यमातून बघायला मिळालं पण तो डायरेक्ट हिट होऊ शकला नाही. त्या कारणास्तव जीवनदान नक्कीच मिळालंय सुनील या फलंदाजाला आणि येथून येणाऱ्या काळामध्ये या संधीचं सोनं मात्र या ऑपॉर्च्युनिटीचं सोनं मात्र करू शकेल का फलंदाज सुनील हे मात्र बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले. फलंदाजीसाठी आमंत्रण मात्र दिलं गेलं. हिरवा हिमाय भोगलेपडा या संघाला इथून नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक या आमच्या माध्यमातून आमच्या कॉम्बॉक्स मधून. तर या ठिकाणी मॅच ऑन आहे. 2 फलंदाज सुनील आणि सचिन हे जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. यावेळेस बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिला गेला. इथून डायरेक्ट हिट नक्कीच संधी निर्माण झाली होती परंतु बॅकअप चांगलं नव्हतं. इथे कोणीच नव्हतं ते करण्याचा परत एकदा संधी मिळाली. इथून रिस्क घेतली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चोरटी धावेसाठी धावचे ती संधी निर्माण झाली होती. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूंवरती इथून ती मिस झाली आहे. तसे एकटे फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले गेले या 5 आकड्यावरती. इथून चांगला चेंडू आहे. इथून तेच जरार चेंडू आहे. वेगावर स्वार होत असताना पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून फ्रंटलाईन गोलंदाज कसा असावायचा अप्रतिम उदाहरण पेश केले गेले गोलंदाज आर्यन याच्या माध्यमातून. आता माझं इकॉनॉमिकल स्पेल राहिलं गेलं. 5 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च करत आतापर्यंत 1 विकेट्स आपल्या नावावरती मिळवला. तो चेंज ऑफ द बेस्ट गतीमध्ये परिवर्तन डेंजर हँड पुन्हा एकदा नशिबाची साथ आहे फलंदाजासाठी परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच याच आजच्या दिवसाला नशिबाच्या जोरावरती विजयश्री संपादन करू शकेल का हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. तद्वारा जाऊयात स्कोर कार्डवरती नजर टाकूयात. त्या ठिकाणी धावसंख्या बघितली गेली तर जाऊन विसावली जाते 6 आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 38 धावांची गरज असेल.
इथून रन रेट वाढलं जात आहे. ज्या ठिकाणी 11ची सरासरी होती ती जाऊन ठेपली गेली यावेळेस 13 या अंकावरती. 13च्या सरासरीनं आता धावा जमवायच्यात, 38 धावा बनवायच्यात अजूनही विजयासाठी. चौकीपाडा असंघाला इथून जर सुनील टिकला जातोय मैदानामध्ये तर मोठे फटके खेळण्याची अपेक्षा असेल. कारण ज्या संधी मिळाल्यात, 2-2 संधी मिळाल्यात धावचीच्या स्वरूपामध्ये, त्यावरती खरं उतरणार आहे का हे सुद्धा बघितलं जाणार. तर नवीन गोलंदाज प्रमोट केला गेला अष्टविनायक वडराई संघाच्या माध्यमातून, जिथे स्वतः कर्णधार आले त्यावेळेस गोलंदाजीसाठी. इथून मॅच आहे दोन्ही संघांकडे, कारण 18 चेंडूमध्ये 38 धावा काय मोठ्या नाही आहेत, परंतु त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे हे महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये जितेश खर्च करतोय डावखरी हाताचा. गोलंदाज आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, ज्या ठिकाणी मात्र यश आलं होतं त्यांना आणि विजयश्री संपादन करण्यामध्ये यश आलं होतं विडी संघासमोर. इथून चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग, गुड शॉट. इथून टक असा आवाज आला, सरळ फेकून दिलं गेलं आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफच्या वरून आला शंखनाद करणारा हा षटकारसा. धुरा नक्कीच सांभाळली जाणार. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नक्कीच बंदुकीच्या गोळीप्रमाणे हा चेंडू आलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. 4 धावांसाठी मुवमेंट पूर्णपणे चेंज झालाय. सुनील म्हणतोय संधी मिळाली तर त्या सोनं करणं खूप गरजेचं असेल, कारण इथून जरी बाद झालो तरी गोल्डन डक होऊ शकलो असतो, परंतु जी संधी मिळाली आहे त्यावर खरं उतरावं लागेल. आपल्या संघाला गरज आहे आणि तेच मैदानामध्ये दर्शवतोय. पहिला चेंडू स्वेअर आल्यानंतर एक्स्ट्रा स्वरूपामध्ये खर्च केल्यानंतर पहिला चेंडूवरती त्या ठिकाणी षटकार आला, तदनंतर हा चौकार आला. इथून मुवमेंट पूर्णपणे चेंज झाले, ते म्हणजे चौकीपाडा संघाच्या वतीने तवसगे जाऊन पोचले गेले 17 या आकड्यावरती. येणाऱ्या काळात येणाऱ्या चेंडूंवरती कोणत्या संघावरती असणार आहे खतरा. इथून तेज दरार टासिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न राहिला गेला. चांगला चेंडू वेगवान टप्प्यावरती आदळला गेला. त्यानंतर निर्धाव चेंडू जे सांगता होत असताना कोणत्याच प्रकारची चुकी केली नाही आहे यष्टीरक्षक राकेश याच्या माध्यमातून, परंतु जी नशिबाची साथ लाभली आहे ना आज दोन्ही फलंदाजांना, सचिन आणि सुनील या जोडीला, इथून त्यांना खरं उतरावं लागेल. इथून मॅच स्कोर झाल्या 17 वरती जाऊन विसावलाय. येणाऱ्या या 3 चेंडूंमध्ये किती धावा जमवणार आहे सुद्धा तितक्यात बघणार असेल. इथून डासिंग डाऊन ट्रॅक, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक धावतात, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा जो संघर्ष आहे तो सुद्धा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 2 धावेनिशी थकवा नक्कीच जाणवतोय, परंतु ही अस्तित्वाची लढाई आहे आपल्या गावासाठी. जी आपल्या गावासाठी स्वतःच्या नावासाठीची जी लढाई आहे ती मात्र अचूकरित्या आतापर्यंत सांभाळली जाते ते सुनील आणि सचिन या फलंदाजांच्या माध्यमातून. इथून धावा जर बघितल्या गेला तर स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात 19 आकड्यावरती. अजून 25 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे चेंडू असेल 14 आणि 14 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. नक्की चांगला फटका, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी ती सुद्धा हुकली गेली आहे. जागा बनवून खेळण्याचा माणूस राहिला गेला, थोडासा थकवा जाणवतोय नक्कीच सुनील यांच्या चेहऱ्यावरती. इथून एक धाव आली आहे, एक धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले 20 आकड्यावरती. अजूनही 24 धावांची गरज असेल. येणारे चेंडू आहेत 13 आणि 13 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू, त्यावर आक्रमण, क्षेत्ररक्षक आहेत, चुकी झाली आहे. या छोट्या छोट्या चुकांना इथे माफी नाही आहे, कारण ज्यावेळेस जेल सुटले जातात त्यावेळेस एक घडला जातो नवीन इतिहास. इथून संधी निर्माण करून दिली या सचिन या फलंदाजाला. स्कोर कार्ड 2 या धावेने पुढे सरसावताना जाऊन पोहोचले गेले 22 आकड्यावरती. आधा सफर तय हो चुका है, बेबी आधा सफर बाकी आहे. नक्की 22 धावा झाल्यात. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये अजून 23 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. नवीन गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होईल. तद्वार एका अटीचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तद्वार घेऊया छोटासा ब्रेक, लगेच सेवत लाईव्ह ऍक्शन मध्ये. तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा माय मिठागर चषक 2025 चा रणसंग्राम.
इथून संघर्षाचा हा आलाय चौकार 4. इथून राहुल वरती हल्ला बोल बॅकफुट वरती जाऊन माणूस राहिला होता. नक्की डबल माइंड खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. पहिल्यांदा स्टेप आउट केलं होतं, तदनंतर पुन्हा एकदा क्रीज मध्ये जाऊन मात्र खेळण्याचा माणूस राहिला गेला. त्या कर्णासाव चेंडूचे सांगता मात्र निर्धाव स्वरूपामध्ये झाली. इथून पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन ट्रॅक. इथून काय घडलं जात आहे नक्कीच धावशीची संधी निर्माण झाली आहे. सचिनला यावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. इथून महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या धावचीच्या स्वरूपात विकेट आली आहे. नक्कीच राहुल ती संधी निर्माण करून दिली होती, परंतु थोडीशी कुठेतरी भंबल झाले गेले. एका रुलावर 2 गाड्या आल्या, त्यानंतर ऍक्सिडेंट झाला आणि सुसाईड स्वरूपामध्ये मात्र सचिनला बाद व्हावं लागतंय. इथून येणारे 9 चेंडू, 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 18 धावांची गरज. मॅच दोन्ही बाजूने अजून झुकलेला आणि येणारे चेंडू निर्भर करणार आहेत, येणारी फलंदाजी निर्भर करणार आहे की कोण होणार आहे विजयी. कारण अजून 9 चेंडू शेष असतील, 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे विजयासाठी. इथून चांगला चेंडू आहे, नक्कीच चांगला चेंडू आहे. शॉर्टपिच चेंडू होता. इथून जर आक्रमण केलं असतं तर नक्की 4 धावा अर्जित होऊ शकल्या असत्या, परंतु सोडून दिलं. त्यांना वाटलं असेल की स्क्वेअर स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव येईल, स्क्यू कार्ड वरती ऍड होईल, परंतु तसं काही घडलं नाहीये. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक प्रॉपर इलिव्हेशन सरळ फेकून दिलं गेलं. मिड विकेट रिजन मध्ये आलाय संघर्षाचा शंकनाद करणारा हा दर्जेदार चौकार 4. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आली. संघ 4 ने फ्लाय नक्कीच झाले. इथून डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मात्र धावसंख्या जर आपण तपासून बघितली तर जाऊन पोहोचली गेली 30 या आकड्यावरती. इथून येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज असेल विजयासाठी 14. 6 चेंडू 14 धावा. कालच्या दिवसात सुद्धा शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये 6 चेंडू 14ची गरज असताना त्या ठिकाणी मात्र अक्षय या फलंदाजाने किमया करत असताना मात्र कमारे CS संघाला विजयश्री संपादन करून देत मात्र शेवटच्या चेंडूवरती सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये अष्टविनायक वडरी संघ, कारण यापुढील मॅच आपण बघणार आहोत. इथून करण आलाय. सरळ गोलंदाजी बलिंगाची आठवण करून देणारा
परंतु त्याचं प्रतिउत्तर या ठिकाणी दिलं गेलं. पहिल्या चेंडूवर शंखनाद करणारा सुनील नावाचा दर्जेदार आउट ऑफ दी पार्क आलाय हा षटकार 6. चेंडू असेल 5 आणि 5 चेंडू मध्ये 8ची गरज. इथून चांगला चेंडू आहे. इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिला गेलाय परंतु काही बाईच्या सुरुवात पंचाने दर्शवलं जातं. इथून एकदा परिपूर्ण झाली आहे. इथून येणारे चेंडू असतील 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. इथून जर एखादा मोठा फटका येतोय आणि चेंडू निर्धाव येतात 6 धावा जर आल्या तर या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर या 7व्या दिवसामध्ये आपल्याला प्रेक्षकांना वर्गासाठी बघायला मिळाल. नक्कीच चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली. नक्कीच स्वतः कॉटन बॉलची संधी यशस्वीरित्या पूर्ण करत असताना करण बघायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम लढत. इथून अजय जातोय मैदानाच्या आतमध्ये 7 धावांची गरज असताना 6 धावा जर येत आहे तिथून तर सुपर ओव्हर बघायला मिळेल, याची नोंद घ्या. इथून काटिकी टक्कर, रोमांचक रोमहर्षक असा सामना बघायला मिळेल. उत्कंठा वेधक आहे कारण 4 अनुषंगाने जी गोलंदाजी झाली आहे. सुनीलने पहिल्या चेंडूवरती षटकार मारत मात्र आशेचा किरण दाखवला गेला. यावेळेस स्ट्राईक रोटेट असेल, नवीन फलंदाज असेल ऑन स्ट्राईक वरती. इथून प्लॅनिंग काय बनवले असतील अजय गेले मैदानाच्या आत. नक्कीच थोडीशी नाराज हताशोबत थोडा थकवा जाणवला जातोय जयवंतची लढे यांच्या चेहऱ्यावरती. परंतु काही हरकत नाहीये. आज सामन्यात असं आहे ज्या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढवले जात आहेत. येणारे 3 चेंडू 7 धावांची गरज असेल. वेळेस हलक्या हाताने शेख काय घडलं जात आहे, स्ट्राईक रोटेट, सॅक्रिफाईस. इथून 4थ्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये तू चल मी आया हे बघायला मिळालं. या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा विकेट धावचीच्या स्वरूपात आला. इथून 2 चेंडू मध्ये 7 धावाची गरज असेल विजयासाठी. तर ऑन स्ट्राईक वरती सुनीलला पण बघणार आहोत. इथून जर षटकार आला 6 धावा आल्या तर सुपर ओव्हर असेल, 7 धावा आल्या तर विजय होईल. जर चांगला चेंडू टाकण्यामध्ये यश आलं गोलंदाजाला तर नक्की विजय होईल अष्टविनायक वडरे संघ आणि तिसऱ्या फेरीमध्ये आपलं नाव नोंदवेल. अन्यथा मात्र सुपर ओव्हर माझ्या अंदाजे हा सामना असेल सुपर ओव्हरचा कारण सुनील अजून ऑन स्ट्राईक वरती आहे. येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. 2 चांगला फटका आहे. नक्कीच सेफ झोन मध्ये असेल चेंडू, काहीच दिसत नाही. जितेश होते चेंडूला फील्ड करतील तद्वार मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. इथून 1 चेंडू 5ची गरज आहे. 1 चेंडू 5ची गरज. इथून जर षटकार आला तर विजय होईल चौकीपडा असंघ. इथून जर चौकार आला तर सुपर ओव्हर या स्पर्धेची पहिले सुपर ओव्हर खेळणारा कोणता तो संघ असेल कारण की अनेक विक्रम झाले. विकेट हॅट्रिक असेल तीही झाली. नक्कीच चौकारांची हॅट्रिक असेल, षटकारांची हॅट्रिक असेल ती सुद्धा घडली गेली या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये. नक्कीच मेडन ओव्हर सुद्धा आल्यात परंतु सुपर ओव्हर बघायला मिळाली नाही. इथून स्वेअर चेंडू आला. इथून एक्स्ट्रा स्वरूपामध्ये ही धाव आली आहे. इथून 4 धावांची गरज आहे. इथून 3 धावा जर आल्या प्रेशर आणि हेच प्रेशर जेव्हा कुकरमध्ये येतं त्यावेळेस शिटी बसते आणि हेच प्रेशर जेव्हा मैदानामध्ये येतं त्यावेळेस खेळाडूंचे तारंबळ उडते. शेवटच्या चेंडूवरती कोणाचे तारंबळ उडणार आहे. यावेळेस चांगला फटका, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी पूर्ण झाला. तिसऱ्या धावेसाठी नक्की दुसऱ्या धावेसाठी धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धावेने मात्र विजयश्री संपादन करत असताना संघ आपल्याला बघायला मिळणार आहे अष्टविनायक वडरे या संघ. हार्दिक अभिनंदन असेल तर तितकंच कौतुक असेल सुनील या फलंदाजाचा लढवय्या भूमिकेमध्ये. एक बाजूने मात्र आपल्या संघाला आशेचा किरण दाखवला गेला. परंतु हे क्रिकेट आहे, इथे अनिश्चिततेचा खेळ ज्याला म्हटलं जातं तो हा खेळ आहे. इथून एक संघ विजय होणार आहे तर एक संघ पराभूत होणार आहे. परंतु चांगला खेळ गेलात, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण लढलात आणि समोरच्या संघाला समोरच्या गोलंदाजांना मात्र घाम फोडलात. त्यासाठी तुमचं मी तितकंच कौतुक करेन आणि हार्दिक अभिनंदन असेल. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अष्टविनायक वडरे. तर हार्डलक टीम चौकेपडा असंघ आपण अप्रतिम खेळ केला गेलात. जयवंतजी लढे सर
वाढलं असेल महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पराभूत झालात.